Hello guys, welcome to Prayas. My name is Aditya. So guys, one of the toughest prelims in the history of UPSC has been concluded. आता एक्झाम कशी होती, काय होती, प्रीमध्ये क्वेश्चन्स कुठून आले, काय आले, कशामुळे आले, CSAT कसा होता, दॅट डिस्कशन हॅज बिकेम अ हिस्ट्री नाव. नाव लेट्स डिस्कस अबाउट द नेक्स्ट, की आता काय करायचं आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. तर चलो, आजचं हे जे सेशन आहे शॉर्ट अँड स्वीट, आपल्याला पुढच्या रोडमॅपबद्दल बोलायचं आहे. तर सुरू करण्याच्या अगोदर चलो मग आपला नेहमीचा फंडा तो म्हणजे की गाईज बघा, इफ यू हॅव गिवन 3 सिरियस अटेम्प्ट्स इन UPSC, 3 सिरियस अटेम्प्ट्स म्हणतोय म्हणजे अगेन बरेच जण असं म्हणतात की माझे 4 झाले, 5 झाले आणि पहिले 2 किंवा 3 अटेम्प्ट्स मी असे ट्रायल अटेम्प्ट दिलेले, लास्ट इयर ग्रॅज्युएशनला असलेले. आय एम नॉट काउंटिंग दोज अटेम्प्ट्स. माझं सजेशन असेल, इफ यू हॅव गिवन 3 सिरियस अटेम्प्ट्स इन UPSC including this one and still you are not able to clear the prelims, mains or interview or any stage of this examination, मला असं वाटतं की इट्स टाईम टू शिफ्ट फॉर युअर प्लान बी. सो फंडा नेहमी क्लिअर ठेवायचा, 3 अटेम्प्ट आणि सायकलमधून बाहेर, मग UPSC पार्ट टाईम करा, अदरवाईज किंवा ब्रेक घेऊन परत UPSCमध्ये आलं पाहिजे, राईट. सो पहिलं क्लिअर, तुम्ही स्वतःला विचारा की किती अटेम्प्ट झालेत, काय झालेत आणि मग त्यातून एक्झिट घ्या. सेकंड थिंग इज दॅट, मला असं वाटतं की आता एक्झिट घ्या, प्लॅन बीवर काम करा वगैरे. याचा अर्थ माझं म्हणणं असेल, तुमचे जर UPSC 3 अटेम्प्ट झाले आहेत आणि अजूनपर्यंत जर तुम्ही MPSCचा विचार केला नसेल, तर माझं एक सजेशन असेल की एक स्टेट सर्व्हिसेसचा अटेम्प्टचा तुम्ही विचार करू शकतात, प्रोव्हाइडेड तुमचं एज बघा, फायनान्शियल कंडिशन बघा, फॅमिली प्रेशर बघा. अदरवाईज कसं होतं अगोदर की स्टेट PCSचा म्हणजे MPSCचा आणि UPSCचा सिलेबस हा कम्प्लिटली वेगळा होता. नाऊ इट हॅज बीन ओव्हरलॅपिंग, मेन्सचा तरी पर्टिक्युलरली. तर मेन्सचं ऑलरेडी जर आपण UPSCच्या सायकलमध्ये यू आर क्वाईट फॅमिलियर विथ ऑप्शनल ॲज वेल ॲज 4 GS एसे. फक्त थोडंसं प्रीचा पार्ट आपण जर व्यवस्थित स्टडी केला, रिवाईज केला, प्रॉपरली ॲनालाइज केला, तर आपण MPSCला टार्गेट करू शकतो, बरोबर. याच्यासाठी मी सजेस्ट करेल की 31 मेचा तुम्ही एकदा MPSCचा पेपर द्या, स्कोर एकदा कन्वे करा की नेमकी कशा पद्धतीने जायचं आहे, काय जायचं आहे. पण माझं सजेशन असेल, जर तुम्ही UPSCसाठी या फील्डमध्ये आले असाल तर 3 अटेम्प्ट UPSCला डेडिकेटेडली द्या आणि मग तुम्ही MPSCचा विचार करा. ऑलरेडी जर आता तुमचा पहिला दुसरा अटेम्प्ट झाला आहे आणि वाटतंय तुम्हाला की नाही अजून पण एक करावं, तर माझं सजेशन असेल की एक अटेम्प्ट UPSCला द्या. वॉट एव्हर इज रिक्वायर्ड फॉर UPSC, गिव्ह 100% फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग आणि मग दुसरीकडे स्विच केलेलं बेटर राहील. ते येतं आहे लक्षात. तर मग असं करूयात. आणि तिसरी कॅटेगरी की तेच मी म्हणेल की अजूनपर्यंत 3 अटेम्प्ट झालेले नाही आहेत, पहिला दुसरा अटेम्प्ट झाला आहे अँड स्टील आय हॅव सम गॅस रिमेनिंग इन माय किटी, आणि मग आता कशा पद्धतीने पुढे जायचं, माझं सजेशन असेल की हा व्हिडिओ मग आता तुमच्यासाठी आहे. तर गाईज आपल्याला आज काय करायचं आहे, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस की जे आता UPSC 2027चा अटेम्प्ट टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठीचा रोडमॅप आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. दोज हू आर अपिअरिंग फॉर MPSC 2027 त्यांच्यासाठीचं मी एक सेपरेट सेशन घेणार आहे, ते मी इथे डिस्कस नाही करत. आपल्याला डिस्कस करायचं आहे की दोज हू आर प्रिपेअरिंग फॉर UPSC 2027. तर बघा गाईज, आता 27साठी जर अपिअर करायचं असेल, आता UPSCचे काय झालेत, बरेचसे फंडेज ऑलरेडी क्लिअर झालेले आहेत. देर आर लॉट मेनी व्हिडिओज इन द मार्केट. तर कोणतंही तुम्ही बघाल तर सगळ्यांची बॉटम लाईन एकच असते, काय, नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मेन्स करायचं आणि साधारण डिसेंबर किंवा जॅनपासून यू शुड बी स्टार्टिंग फॉर प्रिलिम्स. सिम्पल फंडा असतो यामध्ये, बरोबर. यामध्ये मी पण काही खूप असं वेगळं नाही सजेस्ट करणार आहे. जस्ट आय एम गोइंग टू टेल यू हिअर की शेड्यूल कसं असलं पाहिजे, व्हॉट वी आर गोइंग टू ऑफर यू, आणि कशा पद्धतीने हाऊ हँड होल्डिंग इज बिंग डन ॲट माय एंड, की कशा पद्धतीने शेड्युलिंग केलं जाईल, हेल्पआउट कसं केलं जाईल आणि कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. बघा, बाकी आन्सर रायटिंगसाठी तुमचा कंटेंट रेडी लागतो, तुमचा नोट्स रेडी लागतात, तुमच्या मायक्रो नोट्स रेडी लागतात, त्यानंतर तुम्हाला मॉडेल आन्सर्स लागतात, इव्हॅल्युएशन लागतात. ह्या गोष्टी आता सगळ्यांना माहिती आहेत. त्याच मी काही आता परत नाही दाखवणार आहे की ही नोट आहे, ही बघा, याच्यातनं हा पॉईंट आहे, तो आहे, अशा पद्धतीने इव्हॅल्युएशन चालतं, हे चालतं, ते चालतं. आय एम नॉट गोइंग टू डू दॅट ॲडव्हर्टाइजमेंट हिअर. दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस जर्नी. द मेजर अजेंडा आहे जे की मी आता पुढच्या 5-10 मिनिटात बोलणार आहे, तो म्हणजे की नेमकी मग शेड्यूल कसं असलं पाहिजे आणि नेमकी आपण कशा पद्धतीने शेड्यूल तुम्हाला सजेस्ट करतो. तर काहीच कसं आहे, जर तुम्ही आता नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मेन्स करत असाल, जे आपल्याशी अगोदरपासून असोसिएटेड आहेत, दे ऑल नो दॅट की मेन्सचा पार्ट आहे. वी जनरली डू दॅट मेन्स पार्ट थ्रू अवर पल्स मॉड्यूल. तर डिसेंबरपर्यंत आन्सर रायटिंग करा. तुम्हाला वीकली टार्गेट दिले जातात. वीकली टार्गेट, संडे टू संडे टेस्ट, त्याचं इव्हॅल्युएशन, डिस्कशन, आणि अशा पद्धतीने डिसेंबरपर्यंत हा पोर्शन जातो. आणि मग प्रिलिम्सपासून जे काही आहे आपलं प्रीचं मॉड्यूल आपण डेफिनेटली हे स्टार्ट करतो. तर सिम्पल हा फंडा आहे. यावेळेस मी काय केलेलं आहे, मी या दोन्ही मॉड्यूल्सला एक क्लब केलेलं आहे आणि याला मी म्हणेल की एक 1 इयर मेंटरशिप पद्धतीने आपण एक जाऊ शकतो.
तर मग ही 1 इयर मेंटरशिप कशी असणार आहे, लेट मी शो यू द शेड्यूल हिअर, त्यावरून तुम्हाला एक आयडिया क्लिअर येईल. तर कसं असणार आहे यात बघा की इनिशियल स्टेजेसमध्ये मीन्स फ्रॉम 15th ऑफ जून वी आर गोइंग टू स्टार्ट आन्सर रायटिंगवाला पार्ट. आता हे आन्सर रायटिंगचा पार्ट पण माझं सजेशन असेल, तुम्ही पण जेव्हा प्रिपेअर कराल, डिवाइड दिस आन्सर रायटिंगवाला पार्ट इंटू 2 सेक्शन्स. पहिला येतो म्हणजे की मॉडरेट सेक्शन. कारण आता काय झालं आहे की तुम्ही प्रिलिम्स करत होता, थोडासा मेन्सचा पोर्शन मागे पडला आहे, थोडंसं स्लो जावं लागेल आपल्याला इनिशियल 3-4 मंथ्स. म्हणजे हे जे फर्स्ट 4 मंथ्स आहेत म्हणजे फ्रॉम 15th जून टू 15th सप्टेंबर, आय एम कॉलिंग इट ॲज अ मॉडरेट फेज. मीनवाईल UPSCची पण मेन्स झालेली असते, तुम्हाला पण अंदाज येतो की यावेळी ते मेन्सचा UPSCने कोणते एरियाज टार्गेट केलेले आहेत, काही नवीन ट्रेंड इंट्रोड्यूस केले आहेत का काय. पण हे जे 4 मंथ्स आहेत, इन दीज 4 मंथ्स माझं सजेशन असेल की तुमचं मेन्सचं एक रीडिंग कंप्लीट झालं पाहिजे. अँड रीडिंग बाय मीन्स की ते आन्सर रायटिंग सकट झालं पाहिजे. तर मी इथे हे वीकली शेड्यूल दिलं आहे की वी आर गोइंग टू स्टार्ट ऑफ विथ द एसे, कारण की शेवटचा एसे आय डोंट नो की आपण कधी लिहिला होता, काय लिहिला होता. सो वी आर गोइंग टू बिगिन विथ एसे. सो वी आर गोइंग टू हॅव द एसे आणि मग त्यानंतर आपले हे वीकली टार्गेट्स असणार आहेत. राईट, वीकली टार्गेट्स त्याची संडेला असणारे टेस्ट. आता टेस्टमध्ये पण असं असेल की यावेळेस मी काय केलं आहे, जनरली कसं असतं की इफ यू जॉईन एनी पर्टिक्युलर टेस्ट सिरीज, की टेस्ट कोणीतरी एक्स व्यक्ती काढतो, वाय व्यक्ती इव्हॅल्युएट करतो, देन झेड पर्सन डिस्कसेस दॅट थिंग विथ यू, देन एक ABC कोणीतरी मेंटर असाइन केलेले असतात. दिस शुडंट बी द केस. होतं काय त्यामुळे द ॲस्परंट कीप्स ऑन रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट. मी काय केलं इथे टेस्ट पेपर मी सेट करणार आणि इव्हॅल्युएशन आणि डिस्कशनसाठी आय एम गोइंग टू प्रोव्हाइड यू वन डेडिकेटेड मेंटर हू हॅज ऑलरेडी क्लिअर्ड दिस एक्झामिनेशन और द पर्सन हू हॅज ऑलरेडी अपियर्ड फॉर प्रिलिम्स इंटरव्ह्यू बिफोर. याच्याने काय होतं की जेव्हा तो मेंटर तुमच्याशी डिस्कस करतो अँड द डिस्कस बाय मीन्स की 1-to-1 इव्हॅल्युएशन इज गोइंग टू बी देअर. जो आपला स्पेशल मेन्सचा कॉम्पोनंट आहे त्याच्या तोच कॉम्पोनंट मी आता पल्सला पण आणि मेंटरशिपला पण इंट्रोड्यूस करतो आहे. म्हणजे की यू शुड बी सिटिंग राईट अक्रॉस द टेबल, जिथे मेंटर तुमच्याशी तुमचा एक क्वेश्चन डिस्कस करेल. ऑल दिस 16 क्वेश्चन्स विल बी डिस्कस्ड इन 1-by-1 मॅनर. आणि मग त्याच्यामध्ये असं होतं की कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कुठे आपण मागं पडतो आहे, कुठं काय होतं. बऱ्याच वेळा असं होतं काय प्रॉब्लेम काय येतो आहे आपल्या प्रिपरेशनमध्ये, व्हाय यू आर लिसनिंग दिस सेशन बिकॉज यू आर नॉट क्लिअरिंग द प्रिलिम्स. प्रॉब्लेम काय होतो नेमकी आपल्या या पूर्ण जर्नीमध्ये. तुम्ही जेव्हा स्टडी करत असतात आपल्याला असं वाटतं की हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, आय एम गोइंग टू प्रोड्यूस दॅट पर्टिक्युलर टॉपिक इन माय आन्सर अँड एक्झामिनर विल गेट इम्प्रेस्ड. ऑल ऑफ अ सडन देर विल बी गूजबम्स ऑल ओवर हिज बॉडी अँड देन ही विल से की भाई आप कहाँ पे थे, चलो IAS बना डालता हूँ. होतं काय याच्यामध्ये की आपण अननेसेसरी गोष्टींवर फोकस करतो. जेव्हा आपण 1-to-1 इव्हॅल्युएशन करतो अँड विथ दॅट पर्सन हू हॅज ऑलरेडी क्लिअर्ड दिस एक्झाम, त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला वाटतं अरे यार तुमच्यासाठी जो महत्त्वाचा पार्ट होता तो इव्हॅल्युएटरसाठी महत्त्वाचा पोर्शनच नाही आहे. ही इज नॉट इवन रीडिंग दॅट पार्ट, किंवा तो महत्त्वाचा पार्ट आहे बट ही इज स्किपिंग दॅट पार्ट. दिस मीन्स दॅट देर आर सर्टन लॅक्युना इन प्रेझेंटेशन. म्हणजे आहे पण ते त्याला दिसत नाही आहे. मग हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. किंवा तुमच्या आन्सरमध्ये तो पर्टिक्युलर टॉपिक येतच नाही आहे. मग हे जे काही कन्सर्न्स आहेत हे सगळे तुमचे 1-to-1 इव्हॅल्युएशनमध्ये डील होतात. येतं आहे लक्षात. सो दॅट्स वाय आय एम इन्सिस्टिंग 1-to-1 इव्हॅल्युएशन इज द की फॉर द सक्सेस इन मेन्स पर्टिक्युलरली, जे की आपलं स्पेशल मेन्सला चालू आहे. आणि कन्सिस्टंटली दरवर्षी तुम्ही बघाल तर 7-8 जणांना 400+ मार्क्स कन्सिस्टंटली स्पेशल मेन्सला येत आहेत. डायरेक्ट मी ते करतो, समोर बसा, चेक करू काय काय प्रॉब्लेम्स आहेत, डिस्कस करू. सेम मॉड्यूल मी इथे इंट्रोड्यूस करतो आहे. देर आर नो प्रॉक्सी इव्हॅल्युएटर्स की जे कुठेतरी घरून चेक करतायत पेपर. यू नेवर नो की कोण पेपर तपासतंय, काय चाललं आहे, काय, असं कधीच नाही आहे. मेंटर समोर बसेल, समोर पेपर तपासेल, समोर गोष्टी वर्कआउट होतील. राईट. तर मग अशा पद्धतीचं हे सगळं आहे. तर याला मी इनिशियली म्हणतोय की दिस इज गोइंग टू बी युअर मॉडरेट लेवल अँड दिस मॉडरेट लेवल विल स्टार्ट लास्ट टिल 15th ऑफ सप्टेंबर. एकदा 15th ऑफ सप्टेंबर झाला, एकदा सिलेबस बघा, सर्व पोर्शन्स यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. 15th ऑफ सप्टेंबरपर्यंत काय होणार आहे, तुमचे 3 एसे पण लिहून होत आहेत. राईट. एथिक्स पण कव्हर होतं आहे अँड GS 1, 2, 3 पण तुमचा सगळा पोर्शन यात कव्हर होतं आहे विथ अगेन 1-to-1 इव्हॅल्युएशन पद्धतीने. 1-to-1 इव्हॅल्युएशनमध्ये काय होतं की अगेन तुमचा एखादा पोर्शन जर वीक असेल, लगेच मेंटर तुम्हाला सांगतो अरे यार हा प्रॉब्लेमॅटिक आहे, याचं XYZ गोष्टी करून घे. म्हणजे लगेचच्या लगेच तुमच्या नोट्स व्हेरीफाय होतात, लगेचच्या लगेच तुमच्या कन्सेप्ट्स व्हेरीफाय होतात, लगेचच्या लगेच तुमचे आन्सर्स चेक होतात. आणि फक्त आन्सर्सला गुड, बॅड, इम्प्रूव्ह द स्टार्ट. अरे मला पण कळतं की इम्प्रूव्ह द स्टार्ट, पण कशी. मग तुम्ही म्हणाल की सर काय तुम्ही काय आमच्या आन्सर शीटवर कमेंटच देत नाही. अरे कितीही मोठी कमेंट दिली तरी ती जो प्रत्यक्षात बोलतोय त्याच्यापेक्षा तर ती छोटीच असणार आहे ना. येतं आहे का लक्षात.
आणि मी म्हणतोय की तुम्ही लेट्स टेक एन एक्झाम्पल, यू हॅव रिटन वन आन्सर ऑफ एन्व्हायरमेंट आणि मी कमेंट दिली की अरे यू शुड बी स्टार्टिंग विथ डेफिनेशन, चलो डेफिनेशन पण लिहून दिली. पण आता कसं आहे की त्या दिवशी डेफिनेशन आठवत नाही आहे. परत प्लस प्रत्येकाच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस असतात. आता मी जसं की ॲनालिटिकल गोष्टी मी कमी करू शकतो कारण की माझं सायन्स बॅकग्राऊंड आहे, जॉग्रफी ऑप्शनल आहे, बट मी डेफिनेशन्स आणि डेटा चांगला टाकू शकतो. पण GS 2 आणि 4ला मला थोडंसं ॲनालिटिकल स्टार्ट्स द्याव्या लागतात. मग काय करायचं अशा वेळेला? शुडंट आय बी गेटिंग मोर मार्क्स इन GS 2 अँड 4? तर असं नाही आहे. मग मेंटर इव्हॅल्युएट करताना सांगतो बाबा काय प्रॉब्लेम होतो आहे, कसं होतं आहे, काय होतं आहे, आणि मग तिथून या गोष्टी वर्कआउट होतात. सो 1-to-1 इव्हॅल्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही हे सर्व विषय गो थ्रू करतात, वेन यू आर सिटिंग अँड डिस्कसिंग पेपर फॉर ॲटलिस्ट मिनिमम 1 hour, आणि मग त्या गोष्टी प्रॉपरली होतात आणि मग तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतात. सो हा तुमचा पोर्शन संपतो आहे सगळा 15th सप्टेंबरपर्यंत. अँड देन वी आर ॲडव्हान्सिंग इन टू ॲडव्हान्स लेवल ऑफ आन्सर रायटिंग, दॅट इज द लेवल 2. ती असणारी तुमची सप्टेंबर 15 पासून, तर ती साधारण चालेल तुमची 15th नोव्हेंबरपर्यंत. म्हणजे 2 महिन्यांमध्ये आपल्याला परत एकदा एक रिवाईज करायचं आहे. अगेन रिव्हिजनमध्ये पण सेम मॉडेल, टेस्ट असतील 20 क्वेश्चन्स, बरोबर, 1-to-1 इव्हॅल्युएशन या पद्धतीने. अँड ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये याल, वी आर गोइंग टू हॅव 2 rounds ऑफ FLTs प्रॉपर, जसं UPSC कंडक्ट करतं. फ्रायडे एसे, सॅटर्डे संडे 2 आपले पेपर्स. अशा पद्धतीने हे जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं आन्सर रायटिंग डिसेंबरपर्यंत कंप्लीट होतं. आणि अगेन मी म्हणतोय प्रत्येक पेपर 1-to-1 इव्हॅल्युएटेड, कारण मी ते बाकीचं नाही सांगत आहे. नोट्स मिळतील, हे मिळेल, ते मिळेल, बघा माझे मॉडेल आन्सर कसे चांगले, बघा ते प्रश्न कसे UPSCच्या मेन्समध्ये रिफ्लेक्ट झाले वगैरे, ते होतात बरं का. ते काही सांगायची गरज नाही, बिकॉज UPSC हॅज गिवन द सिलेबस, दे हॅव मेन्शन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. सो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवरचा क्वेश्चन इज बाउंड टू बी देअर इन युअर मेन्स. देर इज नो नीड टू मेक ॲडव्हर्टाइजमेंट आउट ऑफ इट. सिलेबस दिला आहे त्यातलाच क्वेश्चन येईल, आउट ऑफ सिलेबस कसा क्वेश्चन येईल ना. So I am not going to show that thing. The bottom line behind this mentorship module is that mentor is not just going to give you the schedule, 7 वाजता उठ आणि 8 वाजता ब्रश कर आणि 9 वाजता नाश्ता कर. This is not the meaning of mentorship. मेंटर काय करणार आहे तुम्हाला? मेंटर इज गोइंग टू इव्हॅल्युएट युअर कॉपी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट इसेन्शियल ॲस्पेक्ट ऑफ आन्सर रायटिंग, अँड अनफॉर्च्युनेटली नो बडी प्रोव्हाइड्स इट. तर मग तो जो गॅप आहे आन्सर रायटिंगमधला, तो फिल करण्यासाठी मग आपण हे करतो आहे. ओके, या पद्धतीने. मग पुढचा जो पार्ट चालू होतो आपला मेंटरशिपमधला, त्याला मी प्रिलिम्स फाउंडेशन फेज म्हणतो. आत्तापर्यंत काय होत होतं, प्रिलिम्सचा पॅटर्न वगैरे आपण जेव्हा बघतो तो कम्पॅरेटिव्हली ह्या वेळेपेक्षा थोडासा प्रिडिक्टेबल होता, पण ह्या वेळेस त्यांनी खूपच बाउन्सर टाकला आहे आणि त्यामुळे कट ऑफ सपकन खाली आला आहे. आणि GSच्या शॉकमुळे CSAT सफर झालेला आहे. म्हणजे हे सगळं क्युम्युलेटिव्ह झालं आहे आणि अल्टिमेटली हा व्हिडिओ बघायची वेळ येते, म्हणजे मी असं म्हणेल ते अनफॉर्च्युनेट आहे ॲज यू आर अगेन रायटिंग द प्रिलिम्स आणि परत त्या प्रोसेसमधून जाणं. मग असं का बरं होतं? कारण काय होतं जनरली, मी पण हा एक गॅप ऑब्झर्व केला आहे की काय होतं, तुम्ही डिसेंबरपर्यंत मेन्स करतात आणि इन द मंथ ऑफ जानेवारी ऑल ऑफ अ सडन वी टेल यू की अरे आता प्रीला स्टार्ट करा. तर होतं काय, जानेवारी मंथमध्ये तो फिट यायलाच वेळ लागतो. तुम्ही जे ट्रान्झिशन करतात मेन्स टू प्रिलिम्स त्यालाच यार 1 महिना जातो. म्हणजे ऑलरेडी जानेवारी हॅज बीन वेस्टेड इन दॅट ट्रान्झिशन. फेब्रुवारी स्टार्ट होतो, फेब्रुवारी स्टार्ट झाला की ऑलरेडी फेब्रुवारीमध्ये 28 days असतात, हार्डली 4 weeks आहेत. त्याच्यामध्ये पण तो कधी संपतो कळत नाही. मार्च सुरू झालं की मग फोमो बिल्ट व्हायला लागतो. मग हे सगळं जर अवॉइड करायचं असेल आपल्याला, आणि इफ यू डोंट वॉन्ट टू रिपीट द सेम थिंग अगेन, माझं सजेशन असेल हे प्रिलिम्सचं जे फाउंडेशन आहे, जे काही तुमचे कोर सब्जेक्ट्स आहेत, यू शुड बी स्टार्ट प्रिपेरिंग सायमल्टेनियसली दीज सब्जेक्ट्स इन द मंथ ऑफ नोव्हेंबर अँड डिसेंबर इटसेल्फ. नोव्हेंबर डिसेंबरमध्येच करा, प्री आणि मेन सोबत करा. जे तुम्ही ट्रान्झिशन जानेवारी डिसेंबरमध्ये करतायत, माझं म्हणणं आहे तेच ट्रान्झिशन तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करा. येतं आहे लक्षात? या पद्धतीने केलं तर काय होतं आहे की आपण ॲटलिस्ट एका फ्लोमध्ये तरी येतो. बरं, मग याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, ते 3 मेजर कॉम्पोनंट्स आहे प्रिलिम्सचे, त्या 3 मेजर कॉम्पोनंट्सवर आपण फोकस करतो आहे. दॅट इज पॉलिटी, इकॉनॉमी अँड थर्ड वन इज एन्व्हायरमेंट. यावर्षी जरी बरेच जण म्हणते की पॉलिटीचे क्वेश्चन्स लक्ष्मीकांतमधले नव्हते, पण पॉलिटीवर तरी पण क्वेश्चन होते. 0 क्वेश्चन्स नव्हते पॉलिटीवर. आणि खरा प्रॉब्लेम तिथंच आहे. हा जो कट ऑफ आपण म्हणतोय की 70s लागेल वगैरे वगैरे, असं तो पॉलिटीमुळेच आहे. पॉलिटीचे जर क्वेश्चन्स चांगले आले असते, 10-12 मार्क्स पॉलिटीज देऊन जातं, म्हणजे शोर शॉट असतात, कट ऑफ त्यानुसार पुश होतो.
प्रॉब्लेम तिथे आलेला आहे. सो माझं सजेशन असेल की आपण आत्तापासूनच थोडं हे 3 जे सब्जेक्ट्स आहेत त्यावर थोडासा प्रॉपर होल्ड मिळवू. कारण कसं असतं बघा, काही जॉग्रफीचे क्वेश्चन्स जास्त विचारत नाही, यावर्षी पण काही खूप नव्हतेच म्हणजे. सेकंड थिंग इज दॅट की हिस्ट्रीचे क्वेश्चन्सचा एरिया खूप वाईड आहे. यावेळेस त्यांनी 2022 क्वेश्चन्स विचारले, बट यार स्काय इज द लिमिट फॉर हिस्ट्री. इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रिडिक्ट द क्वेश्चन्स ऑफ हिस्ट्री, अँड इवन इफ यू आर रीडिंग प्लेथोरा ऑफ बुक्स इन हिस्ट्री, इट नेवर गिव्स यू द कॉन्फिडन्स की अरे यार मेरा हिस्ट्री अच्छा हो चुका है. अँड प्रिलिम्स इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स, तुम्हालाही आता कळलं असेल. सो कॉन्फिडन्स टेम्परामेंट बिल्डिंगसाठी हिस्ट्री कधीच काम करत नाही. सायन्स आणि करंट अफेअर्स ते तर मग आपण ते नंतर पीटीज बघतो त्याच्या. सो सांगायचा मुद्दा, हे जे 3 कोर सब्जेक्ट्स आहेत त्यावर फोकस करा. तुमची प्रिलिम्स बऱ्यापैकी आपल्या टप्प्यामध्ये येते. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, तुम्ही जर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पॉलिटी, इकॉनॉमी अँड एन्व्हायरमेंट जर प्रॉपर रिवाईज केलं असेल आणि तुम्ही या वेळच्या पेपरचं वेटेज बघा, ऑलमोस्ट 40 to 45 क्वेश्चन्स तुमचे सिक्युअर होऊन जातात. आणि जर 40 to 45 क्वेश्चन्स प्रीचे तुमचे सिक्युअर आहेत, सायमल्टेनियसली तुम्ही इथे क्वांट करतायत, याचं शेड्यूल कसं काय असेल हे मी तुम्हाला इथे दाखवलं आहे. प्लस इंडिव्हिज्युअल याच्यानुसार मेंटरचं काम हे पण आहे की इव्हॅल्युएशन झाल्यानंतर मग हे मॅनेज कसं करायचं. आणि गाईज ट्रस्ट मी, होतं मॅनेज. जर तुम्ही ऑलरेडी सप्टेंबरपर्यंत मेनचा सिलेबस संपवला आहे, ऑलरेडी तुमचं ऑक्टोबरपर्यंतचा आपला हा राऊंड झालेला आहे, बरोबर. हे बघा, हा जो राऊंड आहे हा तुमचा ऑक्टोबरपर्यंतच संपून जातो आहे आणि फुल लेंथ टेस्ट आपल्या नोव्हेंबरच्या 15th आहे. म्हणजे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत तुमच्या मेन्सच्या पूर्ण सिलेबसच्या 2 रिव्हिजन झालेल्या आहेत विथ आन्सर रायटिंग, प्रॉपर व्हॅल्यू ॲडिशन्स. या फक्त आता ब्रशअप येते. सो आता हळूहळू तुम्हाला शिफ्ट करायचं आहे. फ्रॉम नोव्हेंबरमध्ये तुम्ही 70% वेटेज प्रीला द्यायचं, 30% वेटेज याला द्यायचं. हळूहळू अशा गोष्टी शिफ्ट करत जायच्या. अगेन मेंटर इज गोइंग टू डिस्कस दोज थिंग्स विथ यू. त्यामुळे मी बघा याच्यामध्ये पर्टिक्युलरली डेट्स वगैरे काही नाही आहेत टाकलेल्या, कारण इंडिव्हिज्युअलनुसार त्या व्हॅरी होत जातात. फक्त आपल्याला डेडलाईन माहिती आहे कधीपर्यंत हे संपवायचं आहे असं. बरं, मग जेव्हा आपण नोव्हेंबरमध्ये जातात, नोव्हेंबरमध्ये होतं काय, नोव्हेंबरमध्ये इथे माझं सजेशन असतं यू शुड बी गोईंग विथ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. GSचं तर पाहिलं आपण, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, तुम्ही क्वांट आत्तापासून स्टार्ट करा. बरेच जण काय करतायत आता, अगेन मी हे पण एक डिस्कशनमध्ये पाहिलं की आत्ताच्या प्रीमध्ये सीसॅट नाही निघत आहे. ऑब्व्हियसली देर इज अ पॅनिक मोड टर्न ऑन झालेला आहे आपल्या अराउंड, आणि सगळेजण आता सीसॅटच्या बॅचेस करतायत. प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही जर सीसॅट कंटिन्यू फ्लोमध्ये नसाल तर सीसॅट परत तुम्हाला फ्लॅट करून देतं. म्हणजे इवन इफ यू आर डुईंग एनी बॅच लेक्चर, वॉट एव्हर यू आर डुईंग फॉर सीसॅट ॲट द मोमेंट, हाऊ लॉंग दॅट लेक्चर्स विल लास्ट. 3 महिने चालतील, 4 महिने, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. बट यू आर गोइंग टू स्टार्ट प्रिलिम्स फ्रॉम द मंथ ऑफ जॅन. मग तुम्ही म्हणाल नाही सर आम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर परत सीसॅटची प्रॅक्टिस करतो. ठीक आहे, अरे वर्षभर कसं सीसॅटची प्रॅक्टिस करणं आहे. आर यू प्रिपेअरिंग फॉर कॅट? MBAसाठी थोडी प्रिपेअर करतोय, ते तर कोर MBAचा ॲस्परंट पण एवढं करत नाही. वाय आर यू प्रिपेअरिंग सीसॅट फॉर 6, 8, 9 फॉर द एंटायर इयर? माझं सजेशन असेल सीसॅट तुम्ही नोव्हेंबरमध्ये स्टार्ट करा. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये क्वांट संपलं, फक्त क्वांट संपवा, आणि मग जानेवारीपासून म्हणजे क्वांटचा मेजर जर लोड कमी झाला देन यू कॅन एंटायरली फोकस ऑन लॉजिकल रिझनिंग अँड RC. म्हणजे सीसॅटची जी भीती असते ना ती पण निघून जाते. तर अशा पद्धतीने पुढे जायचं आणि सायमल्टेनियसली मी म्हणेल आता नोव्हेंबरमध्ये करंट अफेअर्स पण ॲड करायचे. आणि शेड्यूल मी असं बनवलं आहे की यात तुम्हाला दिसतं आहे की जेव्हा तुमचा हा फाउंडेशन फेज संपतो प्रीचा, तुमचं करंट अफेअर्स पण कवर होतं आहे. सो होईल काय, बाय द एंड ऑफ डिसेंबर 2026 तुमचं काय होतं आहे, युअर मेन्स रेडी विथ 2 रिव्हिजन प्लस 2 राऊंड्स ऑफ FLTs, बरोबर. आणि तुम्ही जर टोटल नंबर ऑफ टेस्ट या कॅल्क्युलेट केल्या, या टोटल तुमच्या 30 टेस्ट्स होत आहेत. आणि माइंड यू गाईज, यातली कुठली पण टेस्ट शॉर्ट टेस्ट नाही आहे. शॉर्ट म्हणजे 10 आणि 12 क्वेश्चन्सची, 16 क्वेश्चन, 20 क्वेश्चन्स. म्हणजे जर तुम्ही ऑन ॲन ॲव्हरेज 18 क्वेश्चन्स जरी पकडले इथे दोघांचे, तरी हे क्वेश्चन्स तुमचे 500+ क्वेश्चन्स राईट करून होत आहेत. आणि आय थिंक खूप झालं मग. म्हणजे हा जो मेन्सचा कॉन्फिडन्स घेऊन आपण पुढे जातो, म्हणजे तुमची मेन्स ही डिसेंबरपर्यंत रेडी होते, प्लस प्रीचे 3 विषय तुमचे रेडी होत आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे ऑलमोस्ट प्रीचे तुमचे 40 to 50 मार्क्सचे जे वेटेज आहे ते आपण कवर करून घेतो आहे, राईट. आणि ॲट द सेम टाईम डिसेंबरपर्यंत तुमचं क्वांट पण होतं आहे. म्हणजे जो सीसॅटचा फिअर आहे, सीसॅटमध्ये प्रॉब्लेम काय, एवढे सीसॅट फेल का झाले यावर्षी, अरे RCचे क्वेश्चन खाली के उतरवले त्यांनी. एव्हरी इयर दे यूज टू आस्क RC क्वेश्चन्स अराउंड 27 to 30. यावेळेस काय केलं त्यांनी,
22, 23, 24 क्वेश्चन विचारले, म्हणजे 5-6 क्वेश्चन आर सीचे खाली गेले. बघा ना तुम्ही, सीसॅटमध्ये बऱ्याच जणांचा त्यामुळे प्रॉब्लेम आला, डायरेक्ट बाउन्सर आहे. आता मला सांगा, पुढच्या वर्षी त्यांनी आर सी 0 करून टाकलं, व्हॉट आर वी गोइंग टू डू? दे आर नॉट गोइंग टू एंटरटेन अस. म्हणजे यू हॅव टू बी थरो विथ सीसॅट. आणि सीसॅटचा कोर जो येतो तो आर सी नाही आहे, सीसॅटचा कोर क्वांट आहे. कोणालाही विचारा, आय एम नॉट अ फॅकल्टी ऑफ सीसॅट, बट स्टील आय एम टेलिंग यू फ्रॉम स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्ह. ॲज ॲस्परंट जेव्हा मी पण होतो तेव्हा क्वांट कोर आहे सीसॅटचा. आर सी एका लेवलपर्यंत तुम्हाला नेतं, बट इट वोंट हेल्प यू टू सेल थ्रू दॅट कट ऑफ ऑफ सीसॅट. सो इथे तुमचा डिसेंबरपर्यंत क्वांट रेडी होतो आहे, प्लस तुमचं करंट अफेअर्स ते तुमचं 2026 डिसेंबरपर्यंतचं ते पण रेडी होतं आहे, बरोबर. आणि या बॅकग्राऊंडवर जेव्हा तुम्ही प्रिलिम्सला जातात तेव्हा त्या ॲस्परंटची टेम्परामेंट पण वर्कआउट होते आणि त्या ॲस्परंटचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो. या प्रिलिम्समध्ये सगळ्यात म्हणजे आपल्याला खाली ओढणारी गोष्ट ठरली ती म्हणजे टेम्परामेंट आणि कॉन्फिडन्स. पेपर ॲब्सर्ड होते, कट ऑफ पण खाली आला, पण मग तो कॉन्फिडन्स नाही राहिला ना. द मोमेंट यू स्टार्ट रीडिंग बल्की क्वेश्चन्स, तो प्रॉब्लेम असा झाला की मग आपल्याला तो कॉन्फिडन्स हल्ला. टेम्परामेंट हल्ल्यामुळे काय झालं की मग ते सोपे सोपे क्वेश्चन्स पण रॉंग यायला लागले. तर अशा पद्धतीने आणि हे करायचं. अँड देन वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम जॅन ऑनवर्ड्स टिल मे. अँड दिस इज युअर प्रिलिम्स इंटेन्सिव्ह. दिस इज युअर रेग्युलर टेस्ट सिरीज प्लस डेली प्रॅक्टिस. जे डेलीचे पण MCQs असतील प्लस विकेंडची टेस्ट. अशा पद्धतीने मग आपल्याला पुढे जायचं आहे. येतं आहे लक्षात? सो कटिंग द लाँग स्टोरी शॉर्ट, यावेळचे स्कोर चेक करा. ऑफिशियल आन्सर की आलेली आहे, बरोबर. आता आणखी 4-5-6 दिवसात रिझल्ट पण लागूनच जाईल. एव्हरीथिंग विल बी क्लिअर्ड अराउंड अस. जर अनफॉर्च्युनेटली प्री निघालीच तर चांगली गोष्ट आहे, स्पेशल मेन्सला भेटू. नाही निघाली तर माझं म्हणणं असेल, यू आस्क युअरसेल्फ वेदर यू हॅव गिवन 3 सिरियस अटेम्प्ट्स. 3 सिरियस अटेम्प्ट्स दिले असतील तर मी म्हणतो एक्झिट घ्या. एक्झिट घेत असताना पण माझं म्हणणं असेल, पहिले एक MPSCला टार्गेट करता येतं आहे का ते बघा. कसं करायचं मी सेपरेट सेशन घेतलं आहे. MPSCला टार्गेट करता येत असेल तर मी म्हणलं एक अटेम्प्ट MPSCचा द्या आणि 27मध्ये जर्नी एंड करा, प्लॅन बीवर शिफ्ट व्हा. किंवा आता तुम्हाला वाटतंच आहे की नाही, फॅमिली कंडिशन किंवा ह्या गोष्टी वर्कआउट नाही होत आहेत, माय एज, माय नंबर ऑफ अटेम्प्ट्स वगैरे काही नाही आहे, मग मी म्हणेल यार आत्ताच तुम्ही प्लॅन बीवर शिफ्ट व्हा. अँड स्टील यू फील की आय हॅव सम गॅस रिमेनिंग, की मग आता परत मी जाऊ शकतो याच्यासाठी, तर मी म्हणेल मग 27साठी मी तुम्हाला हे 1 इयर मेंटरशिपचा प्लॅन दिलेला आहे. कसा असतो या प्लॅनमध्ये की तुम्ही जून ते सप्टेंबरपर्यंत फर्स्ट राऊंड ऑफ मेन्स सगळं संपवा. अगेन सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये रिवाईज करा, परत टेस्ट द्या, अगेन टेस्ट इव्हॅल्युएट करून घ्या. 1-to-1 इव्हॅल्युएशन, सिट अक्रॉस द टेबल, मी चर्चा करतो बोलतो. नोव्हेंबर डिसेंबर प्रिलिम्स फाउंडेशन फेज, याच्यामध्ये तुमचे पॉलिटी, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी करायचं. टेस्ट असतील याच्यामध्ये पण, क्वांट असेल, बरोबर, सीसॅटच्या पण टेस्ट असतील आणि करंट अफेअर्स असेल. आणि सगळ्यात शेवटचं आहे तो जॅन टू मे आपल्याला या पद्धतीचं असं हे सगळं चालतं. येतं आहे लक्षात? सो दिस वॉज की ज्याला पूर्ण 1 वर्षापर्यंत हँड होल्डिंग हवी असेल तर यू कॅन प्लॅन थिंग्ज अकॉर्डिंगली. किंवा काही जणांचं असं असतं की सर वी जस्ट आर लुकिंग आफ्टर की आन्सर रायटिंगवाला पार्ट, तर तो जो आन्सर रायटिंगचा पार्ट आहे दॅट इज जस्ट अ पल्स. सेम आहे, फक्त हा जो पोर्शन आहे मेंटरशिपचाच प्लान आहे, पण हे जे आहे आपलं त्याच्यामध्ये फक्त मी डेट्स या ठिकाणी इन्सर्ट केलेले आहेत. जस्ट गो थ्रू दिस शेड्यूल. आणि सेम काय, जून टू सप्टेंबरपर्यंत मॉडरेट लेवल, बरोबर. देन यस, दिस इज आपली ॲडव्हान्स लेवल. दिस इज ॲडव्हान्स लेवल. दिस इज फ्रॉम सप्टेंबर टू ऑक्टोबर. देन वी आर एंटरिंग इन टू नोव्हेंबर. त्याच्यानंतर आपण नोव्हेंबरमध्ये येतो. नोव्हेंबरमध्ये तुमच्या FLTs राऊंड 1, डिसेंबरमध्ये FLTs राऊंड 2, दॅट्स इट. सो प्रिलिम्सचा कॉम्पोनंट पल्समध्ये नाही आहे. सो इफ यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ प्रिलिम्स तर मग मेंटरशिप आहे. जर तुम्हाला फक्त आन्सर रायटिंग करायचं असेल तर पल्स आहे. आणि पल्समध्ये पण मी म्हणतो तुम्हाला 1-to-1 इव्हॅल्युएशन वगैरे सगळे कॉम्पोनंट्स राहतील, फक्त प्रीचा कॉम्पोनंट नाही. तर मग अशा पद्धतीने हा वर्षभराचा प्लॅन आहे. एकदा शांतपणे बघा, प्लॅन गो थ्रू करा. काही तुम्हाला डाऊट्स असतील, शंका असतील, प्रॉब्लेम्स असतील विचारा, बरोबर. प्री ॲब्सर्ड होती, कठीण होती, मान्य, पण यार आता तुम्ही त्याच्यावरच रडत बसले ना, यू वोंट बी एबल टू फाइंड द सोल्युशन थ्रू इट. आणि एवढं असून पण काही जण झालेले आहेत. मग का झाले, कसे झाले, काय झाले, त्यावर पण हळूहळू आपण चर्चा करूयात. बट मी म्हणेल की गेट आउट ऑफ दॅट सॉरो, गेट आउट ऑफ दॅट ग्रीफ. किती दिवस रडायचं ना, आता लागून जा कामाला. काहीतरी डिसिजन घ्या, वेदर UPSC, एक्झिट, काही XYZ, पण यार लाईफ मस्ट गो ऑन. ते थांबवू नका कोणत्याही रिझनसाठी त्यात ते, बरोबर. जर कंटिन्यू करत असाल
तर पूर्ण हँड होल्डिंग देतो, काहीच प्रॉब्लेम नाही. काही तुम्हाला लागल्या छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे तर बिंदास अप्रोच करा, रीच आउट करा, काही इश्यू नाही त्यात. ठीक आहे, चलो मग आजसाठी आपण थांबूयात. बाकी मग पर्सनली कोणाला काही डाऊट्स असतील तर आपण मग यात भेटू. ठीक आहे, चलो मग गाईज, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू.